तर चला जाऊया मित्रांनो, पुन्हा एकदा टेनिस बॉलवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी ज्ञानेश्वर चकणे मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मित्र, आपण पाहत आहेत स्वयंभू युवा प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2025. खरं तर हॅट्रिक आमदार आज आपण पाहतोय शांतारामजी मोरे यांना, आणि त्यांचाच सन्मान करणारी ही स्पर्धा जितू शेठ गवळे आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांच्या वतीने, त्याच्यात दीपकजी मडवी आणि विकास मुकादम तसेच त्यांचे सर्वच सहकारी या स्पर्धेसाठी झटत आहेत. वेलकम, सुस्वागतम. खारबाव गावचे सन्मान्य उद्योगपती तसेच नंदकिशोर खारबाव AB संघाचे सर्वेसर्वा आणि नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्मान्य उपाध्यक्ष योगेशजी भाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नक्कीच सुनील भोईर साहेब, वेलकम. संदेश, पहिला चेंडू आपण पाहतोय, सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू मात्र वाईडने सुरुवात करतो या ठिकाणी गोलंदाज चंद्रकांत गजा आणि पांडू ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 1 लागते. श्री गणेश होते. कॅप्टन पंकज भोईर कव्हरला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. हा फुलटा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जबरदस्त झेल घेत आहेत आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद तर झालेला, मात्र रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. यस, हा पहिला रिव्ह्यू असेल फलंदाजी करणाऱ्या टीमचा बीमरसाठी. नक्कीच तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील रिव्ह्यू सक्सेसफुल आहे की अनसक्सेस हे ठरवले जाईल, कारण एक रिव्ह्यू दोन्ही संघांचा असेल बीमरसाठी. यस, आणि तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलेला आहे. यस, दिस इज अ नो बॉल. बीमरचा इशारा येतोय पंचांचा. यस, रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे. रिव्ह्यू सक्सेस झाल्यानंतर तो कंटिन्यू राहील. रिव्ह्यू अनसक्सेस होईल तेव्हा तो बाद केला जाईल रिव्ह्यू. म्हणजे कारिवली संघाचा रिव्ह्यू अजूनही अबाधित आहे इतकं लक्षात घ्या. फुलटॉस चेंडू होता. बीमरचा इशारा देण्यात आलेला आहे तिसऱ्या पंचांकडून. धावसंख्या धावफलकावर 2. पुढील चेंडू फ्रीट. चेंडू फ्रीट आहे. तिथे पंचांनाही एक वेळ विचार पडला असेल की कदाचित हा जर फ्रीट नसता तर निश्चितच वेगळा इथे निर्णय असता, परंतु सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 4 लागलेले राहुल माळी आम्हाला जोडले जात आहेत. वेलकम राहुल. यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनीही शुभेच्छा या ठिकाणी पाठवलेल्या आहेत विलासमती राहणाल संघाला. हाय फुलटॉस आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. इथे काय घडलंय? डीपला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव ही पूर्ण. दुसरा बीमर इथे, आणि हा गोलंदाज मात्र आता गोलंदाजी करू शकणार नाहीये. एक मोठा झटका लागतोय, धक्का बसतोय खरं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला. नेहमी आपण पाहतोय धक्का बसतो आऊटच्या रूपाने फलंदाजी करणाऱ्या टीमला. इथं मात्र चंद्रकांतला हे षटक टाकता येणार नाही, कारण त्याच्या या षटकामध्ये आपण 2 बीमर पाहिले, आणि 2 बीमर टाकण्याची टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो कुठेही संधी नाहीये. आज उद्घाटन प्रसंग आपण बघितला या भव्य दिव्य 2 दिवसीय डे नाईट स्पर्धेचा. खरं तर मदनजी बुवा नाईक त्यांनी सांगितले की 6 विधानसभा क्षेत्र त्यांच्या अखत्यारीत आहेत. एक मोठी गरुड झेप मी तर म्हणेन त्यांनी घेतलेली आहे, आणि पुढील वाटचालीसाठी साहेबांना खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर या स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा सन्मान्य संस्थापक अध्यक्ष जितू शेठ गवळी यांच्या सौ रणजिताजी गवळी विद्यमान सरपंच पायगाव यांचंही या ठिकाणी आगमन झालं होतं. उद्घाटन प्रसंगी त्यांची आपल्याला साथ लाभली. अतिशय आनंदाच्या वातावरणात, खेळीमेळीच्या वातावरणात भव्य दिव्य अशा या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज आपण पाहिला. संजय माळी या ठिकाणी खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. मात्र काय सुरुवात झाली होती. दुसऱ्या चेंडूवर
फलंदाज बाद झाल्यानंतर तो बिमर ठरवला, त्यानंतर चंद्रकांत यांच्या माध्यमातून आणखी एक बिमर टाकण्यात आला. आता मात्र धावसंख्या धावफलकावर 1 चेंडू आणि 8 धावा लागलेले आहेत. SPL मध्ये 9 धावा 8 धावा आपण डायरेक्ट पाहतोय, परंतु इथे कारिवली संघाच्या एका चेंडूवर 8 धावा. हो, चांगला फटका आहे, अगदी पुल केलेला आहे, स्वतःला सेट केलं होतं फटक्यासाठी आणि पांडू याच्या बॅटमधून जबरदस्त चौकार. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न, ऑफ्टमच्या बाहेर हा चेंडू ठेवला होता. चेंडू खेळपट्टीवर डिलिव्हर झाल्यानंतर कुठे ना कुठे चेंडू सरळ निघून गेला. तितकी ताकद लावली तितका चेंडू मात्र बॅटवर आलेला नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे 12. पिछा केला होता चेंडूचा. शॉट स्क्वेअर लेगवर स्वतः यष्टीरक्षक चेंडूची अडवणूक करतोय, मात्र तत्पूर्वी व्हाईटच्या रूपाने 1 धाव आणि एक अतिरिक्त 22च्या रूपाने 1 धाव, म्हणजे 2 धावांची भर पडतीये. नवीन 40+ क्रिकेट संघटना या सीझनमध्ये पहिल्यांदाच आपण पाहतोय बिमरसाठी रिव्ह्यू आणि व्हाईटसाठी रिव्ह्यू. खरं तर दीपक मडवी यांची ही देण आहे. त्यांनी सांगितलं होतं की माझी स्पर्धा असेल तेव्हा सर्वच बाबतीत अगदी चोख व्यवस्था असेल, आणि तेच आपण पाहतोय. इथे मात्र सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 15 लागतीये. व्यासपीठावर उपस्थित नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय उपाध्यक्ष तसेच खारबाव गावचे सन्माननीय उद्योगपती नंदकिशोर खारबाव A-B संघाचे सर्वेसर्वा योगीजी पाटील यांचं थोड्याच वेळात आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. इथे चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय, कव्हरला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून, परंतु पंकज चेंडूला कव्हर करतोय. सिंगलला डबलमध्ये लगेच कन्वर्ट केल्यानंतर चेंडू थेट यष्ट्यांवर आदळलाय आणि आता ओव्हर थ्रोच्या रूपाने आणखी 1 धाव येईल, म्हणजे या चेंडूवर आल्या 3 धावा. आज काय खेळ सुरू आहे विलासमोती राहणार संघाचा समजत नाहीये. हा प्रोफेशनल संघ आणि या संघाकडून अशा फिल्डिंगची अपेक्षा नाहीये प्रेक्षकांना. प्रेक्षक कुठे ना कुठे नाराज झाले असतील पहिल्या षटकामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये धावा बघा, आतापर्यंत कारिवली संघाने 18 धावा केलेल्या आहेत आणि खरं तर या 18 धावा करताना त्यांच्याकडून फक्त 1 चौकार आलेला आहे, तोही पांडूच्या बॅटमधून. पांडूचा तो षटकार, तो चौकार मला अजूनही आठवतो. धर्मवीर चषक सुरई येथे शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना चौकार आणि षटकार खेचला होता. त्या घटनेला आज 8 ते 9 वर्ष झाली असतील, मात्र अजूनही त्यांच्या बॅटमधून ते 2 शॉट नक्कीच विसरले जाणार नाही आहेत. इथे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू सीमारेषा बाहेर जाईल. गजाच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 22 लागलेले आहेत. चला जाऊया आपण व्यासपीठावर. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय योगीजी पाटील साहेब. खरं तर खूप क्रिकेटची आवड आहे. नंदकिशोर खारबाव B संघाकडून सलामीच ते येत होते, परंतु काही कारणास्तव आज ते नक्कीच क्रिकेट खेळत नाही आहेत. मात्र खेळाडूंना पूर्णपणे प्रोत्साहन असतं त्यांचं. आज 2-2 संघ सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही, मात्र त्यांच्या माध्यमातून नंदकिशोर खारबाव A-B सांभाळले जातात आणि त्या संघाचे सर्वेसर्वा योगीजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे आमदार चषक 2025 मध्ये. धन्यवाद साहेब. खरं तर आपण व्यासपीठावर आलात, या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा आपला लाख आभार. जाऊया आपण दुसऱ्या षटकाकडे. राम गोलंदाजीसाठी येतोय.
पुढील सर्व संघांना विनंती असेल आपण वेळेवर तयार राहा. त्यानंतर सचिनजी शिवारी या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. एक दिलखुलास व्यक्तिमत्व सचिनजी शिवारी. खरं तर त्यांचंही क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे आणि या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आमदार चषक 2025 डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचंही केलं जातं आहे स्वागत आणि सन्मान. शिवरायांची मूर्ती ही भेट मिळणं ही खूप अभिमानाची आणि खूप नशीब असलेले नक्कीच गोष्ट आहे आणि तीच शिवरायांची प्रतिमा आज भेट स्वरूप दिली जात आहे. पांडू बाद होतो इथे. शिनू येतोय. येस कॅमेरामॅनचं आय थिंक नाव ही शिनू आहे. धन्यवाद योगेश भाऊ, नक्कीच आपण उपस्थित या स्पर्धेमध्ये झाला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. खरं तर आमच्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक खासियत आहे, मॅच चालू असल्यावर ते व्यासपीठावर कधीच येत नाही सर्वच पदाधिकारी. आणि तेही आता योगेश भाऊही मॅच यानंतर त्यांची सुरू होईल आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी ते नक्कीच जात आहेत. धन्यवाद साहेब. राम गोलंदाजी सुरुवात करेल. पहिल्या चेंडूवर विकेट आलेली आहे रामच्या. राऊंड द विकेट. 22 धावा लागलेले आहेत. विक्रम, या दोन्ही संघांबद्दल एक सांगायचं झालं तर मी सांगेन की दोन्ही संघ या नवीन 40+ क्रिकेटमध्ये मी पाहतोय गेली 14 वर्ष अगदी शिस्तबद्ध, कधी किरकिर कुठल्याच गोष्टीची नाही दोन्ही संघांमध्ये. आणि त्यांचे खेळाडू असे आहेत ना की टिपिकल 40+ आले, खेळले, जरी हरले गुपचूप जात असतात. या ठिकाणी मात्र पाहतोय आपण क्लीन बॉल, जबरदस्त चेंडू ब्लॉक आउटमध्ये टाकलेला आणि फलंदाज बाद. संघटनेमध्ये लाईफ टाईम शिस्तबद्ध संघांचा पारितोषिक द्यायला पाहिजे. कारण गेली कित्येक वर्ष पाहतोय त्यांनी जास्त बक्षिसं जिंकलेली नाहीत, ट्रॉफी जिंकलेले नाहीत, मात्र लोकांची मनं जिंकलेली आहेत. आणि क्रिकेटमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणं हे खूप सोपं नाही आहे. आणि नक्कीच विलासमोती राहणार संघ आणि जय बजरंग कारिवली बी संघ गेली कित्येक वर्ष ती गोष्ट करत आहेत. आम्ही आलो, आम्ही खेळलो, जरी हारलो नक्कीच जाणार गुपचूप, जिंकलो थोडासा नक्कीच त्यांच्यामध्ये उत्साह असतो. जिंकल्यानंतर नक्कीच कुठल्याही संघामध्ये उत्साह असतो, तसाच दोन्ही संघामध्ये असतो. मात्र आजपर्यंत या दोन्ही संघांनी कधीच कुठल्याच गोष्टीची किरकिर केलेली नाही आहे किंवा इतर संघांसारखे आमचा हा प्लेअर घ्या, तो प्लेअर घ्या, याच्यासाठी झगडणं, त्याच्यासाठी झगडणं असं या दोन्ही संघांनी आजपर्यंत केलेलं नाही आहे. राम गोलंदाजीसाठी येतोय. राऊंड द विकेट. हा पुलटॉस चेंडू, चेंडूला हलक्या हाताने खरं तर खेळून काढलेले आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा इथे होईल प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र गजा आपली क्रीज पूर्ण करतोय. गजा नाही तो मजा नाही असं प्रेमाने म्हटलं जातं गजासाठी आणि गजाने आज त्याची कामगिरी करून दाखवलेली. धावसंख्या धावफलकावर लागतीये ती 26. त्यांचा काय करायचा ओहो, इथे काय घडतंय, काय घडतंय इथे. या ठिकाणी दाखल होतोय. आई गावदेवी काटई, वेलकम, सुस्वागतम. बरीचशी सुधारणा केलेली आहे, झालेली आहे या संघाच्या माध्यमातून. एक अंतिम विजेतेपद या संघाने पटकावलेला आहे. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला चेंडू जातो चंद्रकांत यांच्याकडे. आज चंद्रकांत यांनी साफ निराशा केली खरं तर लाडक्या प्रेक्षकांची, कारण त्यांच्यामार्फत 2 बिमर टाकण्यात आले आणि त्यांचा षटकही तिथे बाद करण्यात आला. कारण 2 बिमर टाकल्यानंतर त्या गोलंदाजाला पूर्णपणे इथे बँक करण्यात आलं. धावसंख्या धावफलकावर लागते ती 28. रामच्या या षटकामध्ये 2 विकेट आल्या
चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या पंच. आपण तिथे ताकीद द्यायची आहे वारंवार. 4 षटके ही 20 मिनिटामध्ये झालीच पाहिजे. 3 षटकांसाठी आपण 15 मिनिटांचा वेळ सेटअप केलेला आहे. जर 3 षटकामध्ये 15 मिनिटामध्ये 3 षटकं झाली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. दोन्ही संघांना एक एक बिमरचा आणि एक एक वाईटचा रिव्ह्यू असेल. खरी मजा तेव्हा येईल जेव्हा 8, 9, 10, 11 वाजत जातील. कारण इथे बोचरी थंडी इतकी आहे की तेव्हा कस लागेल दीपक मडवी खेळाडूंचा, कस लागेल गोलंदाज फलंदाजांचा. ये तो खाली ट्रेलर है, अभी पिक्चर पूरी बाकी है. 2 रातें विकास मुकदम सोएंगे नहीं. गोलंदाज तयार. नितीन ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय. यस. काय घडतं मी पहिल्या अगोदरही म्हटलं होतं की आज काय झालंय फिल्डिंगला विलासमोती राणाल संघाच्या. खरं तर त्यांच्या फिल्डर अगदी टॉपचे फिल्डर आहेत या संघामध्ये. जरी टिपिकल 40+ हा संघ असला तरी मात्र कुठे ना कुठे आज त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं होत नाही. कॅप्टनकडून इथे चूक होते. नितीनने पहिल्या चेंडूवर विकेट काढली होती परंतु कुठे ना कुठे तो अपयशी झाला. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. फलंदाजाची शरीर यष्टी जितकी आहे तितके ताकदवर फटके लागत नाहीत. खारबाव संघाचे कॅप्टन आणि गुंदवली संघाचे कॅप्टन संपर्क साधा लगेच. खारबाव संघाचे कॅप्टन आणि गुंदवली संघाचे कॅप्टन विनाविलंब लगेच संपर्क साधा. आम्ही काही जे निर्णय घेतलेले तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. चांगली गोलंदाजी बघा. नितीन हा असा गोलंदाज आहे जो पोझिशन बघून गोलंदाजी करतोय. गजा पहिल्या चेंडूपासून अगदी तिथे आहे परंतु गजाला मारू देत नाहीये. तो कुठलेही स्वातंत्र्य देत नाहीये. अगदी जणू काही रेग्युलर क्रिकेटमध्ये जशी बॉलिंग करत होता गोलंदाजी करत होता तशीच गोलंदाजी करताना हा चेंडू पंच केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सनसन करत चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. काय हॅलो 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 काय फटका होता, काय फुटवर्क होता आणि काय टायमिंग. गजाला अगदी चेंडू जर बघितलं तर फुटबॉल सारखा दिसतो. या अगोदर कुठे ना कुठे कटच्या नादामध्ये तो पूर्णपणे बॉल मिस झाला होता परंतु इथे मिस झालेला नाहीये. त्याने इथे बघितलं तर आपण दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूसाठी मिस झाले. संदेशकडून अपेक्षा आहेत नॉनस्ट्राईक एंडने परंतु संदेशचे आज तितके फटके व्यवस्थित लागत नाही. मात्र जेव्हा चेंडू बॅटवर येईल तेव्हा चेंडू रडेल. इथे मात्र चेंडूला सरळ बॅटने खेळून काढलेले आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत लॉंगॉनला. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 35. बूम बूम. प्रमोद तांगडीची आठवण होते कारण हीच शरीरयष्टी प्रमोद तांगडीकडे होती. आपल्या संघासाठी तब्बल 23 फायनल जिंकून देणं ही सोपी गोष्ट नाही आणि खार्डी संघाने ऑल सीझनमध्ये तब्बल 23 आणि त्याच्या वर सेमीफायनल ही जिंकलेले आहेत. खार्डी संघ आज नाही आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये खेळत नाही आहे मात्र आठवणी ठेवून गेलेलं आहे. 23 अंतिम विजेतेपद आणि तितक्याच त्याही जास्त सेमीफायनलचे सामने जिंकणं ही सोपी गोष्ट नाही. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. पहिल्या षटकात 22 आल्या होत्या. धावफलक कुठे ना कुठे रोखता ठेवलेलं. दुसरं जे षटक टाकलं रामने ते कारिवली संघासाठी राम म्हणणारं षटक होतं कारण त्या षटकामध्ये 2 विकेट आल्या आणि त्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. नितीनने त्याला कव्हर केलं लगेच. स्कोर 35 झालेले गजा. 35 धावा 35 वेळा पुकारू नाही शकत. काहीच वेळा पुकारू शकतो. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता मित्रांनो. अगदी जर बघितलं रेग्युलर क्रिकेट आणि 40+ क्रिकेटला घराघरात पोहोचवण्याचं काम किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीजने केलेलं आहे. या भिवंडी तालुक्यामध्ये
अगदी लाईव्ह टेलिकास्ट जेव्हा चालू झाली तेव्हा खऱ्या अर्थाने प्रिन्स मूवीच्या माध्यमातून चालू झाली आणि रवी गुळवी यांनी खरोखरच मॅच टू मॅच आणि टुर्नामेंट टू टुर्नामेंट प्रगती केली आणि आज आपण त्याचं फळ पाहतोय. मला वाटत नाही की ऑक्टोबरपासून ते मार्च एप्रिलच्या एंडिंगपर्यंत रवी गुळवी यांच्या प्रिन्स मूवीचा एकही दिवस कुठे लाईव्ह टेलिकास्ट नसेल. गोलंदाज तयार शेवट इथे आपली विकेट सॅक्रिफाय केलेली आहे कारण ते आवश्यक होतं. गजा थकलेलं आहे शेवटच्या षटकामध्ये. गजात नाही तो मजा नाही, आता चालणार नाही कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आणि आगरी भाषेत बोललं तर कोकवा कोकवीचं षटक. आता इथे कोकवा कोकवी करावी लागेल फलंदाजांना. यस, वाटलंच होतं की मंगेशसाठी ही विकेट सॅक्रिफाय केलेली आहे. त्या पूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीराचं जे पारितोषिक आहे मालिकावीर हे पारितोषिक श्री तानाजी वसंत वाकडे वालशिंद यांच्याकडून आलेले. उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय अनंत बाबू बाळेकर यांच्या स्मरणार्थ कुमार हर्षद अनंत भालेकर याचकडून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज या दोन्ही ट्रॉफी आलेल्या आहेत. अब नरेंद्र तरे अराउंड द विकेट. इस बार गेंद को मोड़ दिया है. ओहो, क्या अच्छी फील्डिंग की वहां पर, बहुत बढ़िया फील्डिंग. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, लाजवाब क्षेत्ररक्षण. अगदी तिथून चेंडू निसटला असता तर चौकार गेला असता. आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा वाचवतोय मंगेश तिथे आलेले. धावसंख्या धावफलकावर किती लागले विक्रम? 37 धावा झालेले, 37. नाही बंद होते, नाही बंद होते. सकाळपासून आम्ही प्रयत्न करतोय, दुपारपासून. मंगेश सॉरी, त्याचं कनेक्शन कुठे तेच माहीत नाहीये. दरम्यान चौकार आला आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावर 41 लागलेले. हाही चांगला फटका आहे, मात्र चंद्रकांत यांच्या मार्फत एक उत्कृष्ट झेल आणि खेळी संपुष्टात येते बॅट्समन संदेशची. देश याच्या बॅटमधून जर फटका आला तर तो अगदी सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. इथे ताकद व्यवस्थित लावली होती परंतु गॅप शोधता आलेला नव्हता. वेलकम वेदांत डीजेचे प्रोप्रायटर, वेदांत साऊंड सिस्टमचे प्रोप्रायटर दीपक म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेले. या दीपक म्हात्रे आपण व्यासपीठावर. विकास मुकादम यांच्याकडून खास आमंत्रण आहे कारण त्यांना माहिती आहे काही व्यवस्थेमध्ये कमी जास्त झाली तर दीपक म्हात्रे नक्कीच 1 to 4 करतील. म्हणून या दीपक म्हात्रे आपण व्यासपीठावर. अगदी हे व्यासपीठ तुमच्याचसाठी आहे. गोलंदाज तयार होतोय नरेंद्र तरे. विकेट आली नरेंद्रला. धावसंख्या धावफलकावर 41 लागलेली आहे, 41. हा चांगला चेंडू, यष्टीरक्षक चूक करतोय. नितीन आहे यष्टीरक्षक.
22च्या रूपाने एक आली आणि एक धावेने धावसंख्या धावपलकावर 42 लागलेले. सिटी इमर्जनचे सन्माननीय अध्यक्ष रिग्नेश प्रताप पाटील हेही आम्हाला जोडले गेलेले आहेत. वेलकम रिग्नेश, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शुभेच्छा आहेत विलासमती राहणार संघासाठी त्यांच्याकडून. आज चेंडू पाहतोय आपण. खरं तर हाफ वॉली दिली होती. आज मी अगोदरच म्हटलं की फिल्डिंगला काय झालेलं आहे, हातामध्ये बॉल राहत नाही आहे विलासमती राहणार संघाच्या सर्वच क्षेत्ररक्षकांच्या. अशा प्रकारे फर्स्ट हाफ पूर्ण झालेले आहे आणि फर्स्ट हाफ नंतर 43 धावा करून 44 धावांचं लक्ष, म्हणजे 11च्या सरासरीने 44 धावा करायचे आहेत. नितीन आहे संघामध्ये, हे 44 धावा मला वाटत नाही आहेत तितक्या नक्कीच समाधानकारक आहेत. चला लगे क्षेत्ररक्षण ही लावून घ्या. परंतु आज पहिल्या षटकात 22 आणि त्यानंतरच्या 3 षटकात 21, म्हणजे कुठे ना कुठे बॅटिंग व्यवस्थित झालेली नाही, चांगली झालेली नाही आहे. गजाच्या बॅटमधून 2 चौकार आले, पांडूच्या बॅटमधून 1 चौकार आला, संदेशच्या बॅटमधून 1 चौकार आला. मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. चंद्रकांत आणि संजय यांनी एक कंबाईंड षटक टाकलं. पहिलं 22 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. रामने फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर नितीनने 7 आणि नरेंद्र तरे याच्या शेवटच्या षटकात 8 धावा आल्या.
तर 44 धावांचं लक्ष आहे खरं तर. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू खेळण्यासाठी राम, त्याला साथ देतील चंद्रकांत. आज आश्चर्य वाटलं, चंद्रकांत यांनी स्ट्राईक घेतलेली नाहीये. रोहिदास गोलंदाजीसाठी येतोय. ऑफस्पिन गोलंदाज आहे रोहिदास. हा चेंडू हवेत आहे. पहिला चेंडू खेळून काढलेला आहे. तिथे पांडू होते, पांडूने प्रयत्न केलेला नाही. चंद्रकांत नाराज आहेत रामवर. खरं तर फटका मारून लगेच धावणं खूप कठीण असतं बॅट्समनला, परंतु चंद्रकांत किती नाराज आहेत बघा. गोलंदाज रोहिदास हे खरं तर फक्त क्रिकेट शौकीन नाही आहेत, तर बैलांच्या झुंजा आणि टोणग्यांच्या झुंजा, झरपा, शर्यती याचेही शौकीन आहेत रोहिदास. आणि रोहिदास एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही हास्य असतं. गोलंदाज तयार रोहिदास. मात्र इथे चेहऱ्यावर हास्य आणि चेहऱ्यावर रडू याचा काही परिणाम होत नसतो. इथे तुम्हाला क्रिकेट दाखवायला लागतं. हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे, मिडल ऑफ बॅट, परंतु पॉवर प्लेचा फटका नव्हता. कारण त्या ठिकाणी आपण पाहतो लॉंग ऑन किंवा मिड विकेट असलं विक्रम तर कधी ना कधी पॉवर प्लेमध्ये 100% तिथे फिल्डर असतात. विशाल नक्कीच आपण जर बघितलं विशाल तर आत्ता डावखुऱ्या फलंदाजासाठी खास इथे ॲडव्हान्टेज आहे. कारण हवा अगदी जोराने वाहत आहे, संध्याकाळचं वातावरण आहे, अगदी सर्वकडे बघितलं तर सपाट वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात हे मैदान आहे आणि हवेचा जो रोख आहे ना तो नक्कीच फायदेशीर ठरेल विशाल चंद्रकांतसाठी. परंतु एक ही गोष्ट विसरू चालता कामा नये की ऑफ स्पिनर आहे रोहिदास आणि इथे त्रासदायक ठरू शकतो तो डावखुऱ्या फलंदाजाला. मला वाटते कदाचित म्हणून चंद्रकांत यांनी प्रथम स्ट्राईक पहिल्या चेंडूला घेतली नव्हती. बघूया मात्र क्रिकेटमध्ये जर तरला कधीही विशेष स्थान नसतं. गोलंदाज तयार रोहिदास. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, ऑफ साईट जबरदस्त सजवलेले आहे. त्यानंतर डीप मिड विकेट, लॉंग ऑन नाही आहे, कॉर्नरला तो क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे. यस, चेंडू आता मात्र झटकून दिलेला आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका मिड ऑफच्या डोक्यावरून सावकार. यस, चंद्रकांत यांची बॅट मित्र म्हणे लागलेली आहे. कॉमेंटर्स कर्स नको लागू त्यांना, परंतु असे डावखुरे फलंदाज जेव्हा सरळ बॅटने खेळतात ना असं वाटते की हा तो फटका बघतच राहावा. काय जबरदस्त फटका होता. इथे मात्र पाहतोय आपण चेंडू पडल्यानंतर स्क्लीच झाला, पडल्यानंतर ऑफ स्पिन झाला उजव्या हाताच्या फलंदाजाला. इथे मी मगाशीच म्हटलं होतं की कुठे ना कुठे त्रासदायक ठरू शकतं. पहिला चेंडू अगेन द स्पिन खेळल्यानंतर चंद्रकांत यांच्यासाठी दुसरा चेंडू अनप्लेएबल. धावसंख्या धावपलकर अजून स्थिर आहे, 1 चौकारांशी 7, विकेट डाऊन झालेली नाहीये. हा चेंडू हवेत आहे, हा इन दी एअर, कुठला क्षेत्ररक्षक येईल. यस, गजा अंडर इट आणि फलंदाज चंद्रकांत यांची गळी संपुष्टात.
झालेले आहेत माजी उपसरपंच माणकोळीचे, तसेच एक बुलंद आवाज माणकोळी गावचा या नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न, तसेच चौथा हिरवा माणकोळी संघाचे अष्टपैलू खेळाडू, गोलंदाज, विकेटकीपर, फलंदाज काळीराम केणी सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम केणी सर, खूप खूप स्वागत आहे. खरं तर मला वाटतं गेले 3 महिने त्यांना आराम नाही आहे, अगदी कंटिन्यू. आगरी भाषेत म्हणायचं झालं तर केणी सर राग नका मानू, फावडा लावले. नाही, खरोखर प्रेम आहे. जितकं प्रेम 40+ मध्ये मिळते ना समालोचकांना, तितकं इतर क्रिकेटमध्ये खचितच मिळत असते. येस, खारबाव संघाचे प्रतिनिधी विकास मुकादम यांच्याशी संपर्क साधा. गोलंदाज तयार. इथे आय थिंक शेवटचा चेंडू. यस, हा चेंडू चांगला टाकलेला रोहिदास. नुसता हा नक्कीच स्पष्ट आगरी भाषेत दीपक मडवी म्हणायचं झालं ना तर आहेर घालून जा. जेवायला मिळो अथवा न मिळो, परंतु आहेर कोणालाही सुटला जाणार नाहीये. सर्व संघाच्या कर्णधारांना एक सूचना असेल, ऑफिशियल नोंद करून जायची आणि ती किती आहे ते आपल्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवलेली. दीपक, मात्र आपणास विनंती असेल पुन्हा एकदा या आपण व्यासपीठावर, आपलंही स्वागत आहे. 7 धावा पहिल्या षटकात, 44 करायचे आहेत. नितीनचे येणं खेळपट्टीवर अजून बाकी आहे. बॅट्समन विनोदकडून ही अपेक्षा आहेत, म्हणून तर त्याला 1 डाऊनला पाठवलेले आहे. आणि राम यांची जर बॅट लागली तर 3 षटकात अजून ज्या बाकी आहेत 37, 18 चेंडू 37 होऊ शकतात. कारण ही खेळपट्टी फलंदाजांसाठी संजीवनी असलेली खेळपट्टी. या खेळपट्टीला जागोजागी क्रॅक थोडे आहेत, परंतु चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. गावदेवी स्पोर्ट काटई आणि सचिन स्पोर्ट पूर्णा दोन्ही संघाचे कॅप्टन संपर्क साधायचा आहे. गावदेवी स्पोर्ट काटई आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. दीपक म्हात्रे यांच्याशी चर्चा झाली, पण त्यांनी सांगितलं की बस राम क्रिकेटला आता अलविदा. खरं तर त्यांचा एक जाहीर सत्कार करायला पाहिजे. संघासमवेत असतील, मात्र त्यांनी सांगितलं की आता भरपूर क्रिकेट खेळलो, बस झाले, पारितोषिकं जिंकली तेवढी, आता दुसऱ्यांना संधी देऊया. दीपक म्हात्रे या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. या आपणास विनंती असेल दीपक मडवी, विकास मुकादम यांच्याकडून, तसेच स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाकडून. हा चेंडू खेळून काढलेला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये सिंगलचा प्रयत्न, दुसरी मात्र पूर्ण चांगलं क्रिकेट. ओ माय गॉड, इथे मात्र विनोद याची खेळी संपुष्टात. धावबाच्या रूपाने खेळपट्टीवर आणलं गेलेलं नाही आहे, तर नक्कीच हेमंतला जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. कारण त्याच्याकडे चांगले फटके आहेत, ते फटके आज दाखवावेच लागतील. कारण ही स्पर्धा डे नाईट स्पर्धा, मानाची स्पर्धा. तुम्हाला जर नाईटला खेळायचं असेल, हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. गजा गोलंदाजीसाठी तयार, ओव्हर द विकेट. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेले, सिंगल आली, दुसरीचा मनसुबा नाही आहे. स्वयंभू स्पोर्ट पायगाव. स्वयंभू म्हणजे स्वतःने निर्माण केलेलं किंवा स्वतःहून
निर्माण झालेलं. अगदी शून्यातून स्वर्ग जेव्हा गाठताना तुम्ही एखादी गोष्ट निर्माण करताना त्याला स्वयंभू असं म्हटलं जातं. आणि स्वयंभू पायगाव हा संघ अगदी स्वतःच्या हिमतीवर आज पाहतोय की टॉपला आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये. त्यांच्याकडे आतापर्यंत 6 ट्रॉफीज आलेल्या आहेत. त्यांचं मी नक्कीच विगतवारी करेन. 3 तर आतापर्यंत फायनल स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाच्या झालेले आहेत. जाऊया मैदानात. हा चेंडू यष्ट्यांच्या वरून गेला होता असं वाटलं होतं, परंतु पंचही तिथे बघा वाईटचा रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. जर तुम्हाला वाटलं डाऊटफुल आहे तर घेऊ शकता. यस, आणि इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. यस पंच, तिसरे पंच आपण इथे निरीक्षण करा. पुढील सर्व संघांच्या कॅप्टनला एक सूचना आहे. बिमर रिव्ह्यू आणि वाईट रिव्ह्यू तुमच्याकडे आहे. रिव्ह्यू सक्सेस झाला तर अबाधित राहील, रिव्ह्यू अनसक्सेस झाला तर तो रिव्ह्यू तिथेच संपेल. यस, रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे. पंचांकडून तिसऱ्या पंचांकडून हा वाईड घोषित केलेला आहे. यस, पंचांच्या अगेन्स्ट हा निर्णय घेतला. रिव्ह्यू सक्सेस झालाय. थँक्यू सो मच. चला, टायमिंगच्या बाबतीत आहे काही करू नका. गोलंदाज तयार. गजा. हा चेंडू पाहतोय आपण पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू वाईड घोषित करतायत पंच. आणि या वाईड नंतर बॅक टू बॅक 2 वाईड नंतर विशाल सांगतायत की धावसंख्या धावफलकावर 11 लागलेले विशाल नाईक. खूप स्पर्धा पंचांच्या भूमिकेत, एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेत, आणि खास करून त्यांचं जे टॅलेंट आहे ते खो खोचं टॅलेंट आहे, कबड्डीचं टॅलेंट आहे. विशाल, पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. हा चेंडू फ्लिक केलेला आहे. चांगला फटका आहे. चेंडू जातोय सीमा रेषाबाहेर. पहिला षटकार स्वयंभू स्पोर्ट पायगाव आयोजित आमदार चषक 2025चा. काय जबरदस्त फटका होता. टायमिंग शॉट हेमंतचा. इथे गजावर प्रेशर निश्चितच वाढलं असेल, कारण त्याच्या मार्फत 2 वाईडही फेकले गेलेले आहेत. हाही चांगला फटका आहे. मिडल ऑफ बॅट. पुन्हा एकदा चेंडू जाईल धन धन करत सीमा रेषा पार. 6 धावांसाठी हा षटकार. चला, टाइमपास करू नका प्लीज. पहिला सामना आहे. पहिल्या सामन्याला बघा किती वाजले. 6 वाजायला आले मित्रांनो. 3ला काल चर्चा झाली दीपक मडवी यांची. 3ला पहिला चेंडू पडला पाहिजे असं त्यांचं मत होतं, परंतु कुठे ना कुठे अगदी दिरंगाई झाली पहिल्या सामन्यासाठी. आणि त्यानंतर मात्र आपण टाईम मॅनेजमेंटमध्ये चुकलो. 23. हा चेंडू चांगला आहे. लाईन आणि लेंथ चांगली होती. बुंध्यात सोडला होता. खरं तर ऑफस्टम यॉर्कर. गजाला आता लाईन सुधारावीच लागेल. वेलकम, सुस्वागतम. यस, मी ज्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख केला नक्कीच वेलकम. दीपक शेठ म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. माझे सरपंच चिंतामणजी घरत यांचंही स्वागत आहे. सुस्वागतम. हा चेंडू पायांवर बदलतोय. अपील. ओहो,
यस, बॅटची कड होती आय थिंक आणि धावसंख्या धावफलकावर 12च्या सरासरीने 24 झालेले. खारबाव संघाचे प्रतिनिधी कॅप्टन आपण संपर्क साधा आयोजन कमिटीची टीम नंदकिशोर खारबाव. चला लगेच आपण व्यासपीठावर जाऊया. 2 षटकं संपलेली आहेत आणि विद्यमान या आमदार चषक 2025च्या वतीने आपण नक्कीच माजी सरपंच घरत साहेब, चिंतामणजी घरत साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन नक्कीच आयोजकांना आपण आपल्या शुभ हस्ते चिंतामणजी घरत यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. चला कॅमेरामॅन आपण जरा स्टेज कव्हर करा. खरं तर आमच्या 40+ कर्णधार ग्रुपवर सर्वात जास्त ॲक्टिव्ह मेंबर कोण असतील तर ते चिंतामणजी घरत. मला वाटतं 1 सेकंद पण मोबाईल त्यांच्या हातातमधून असा बाजूला जात नाही. पोरटर मोबाईल त्यांचा घेतात की नाही ते समजत नाही. मात्र 24 तास त्यांना कधीही तुम्ही आमंत्रण द्या ग्रुपवर हजर होतील. चिंतामणजी घरत यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. त्यानंतर या स्पर्धेचं खास निरीक्षण करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत खरं तर दीपा म्हात्रे. काय कमी आहे का काय नाही, कुठं काही व्यवस्थापन समिती चुकली आहे का नाही, नक्कीच याचंही निरीक्षण केलं जाईल त्यांच्याकडून. आणि खरं तर प्रेम आहे स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव संघावर. वेदांत साऊंडचे प्रोप्रायटर दीपा म्हात्रे. अनेक मोठे मोठे शोज मित्रांनो मुंबई ठाण्यासारख्या सिटीमध्ये त्यांचे होत असतात. विकास मुकादम यांचे खास मित्र दीपा शेठ म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान आपण पाहिला. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. शिणू येतोय 10. बिमर रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच बॅट्समनने या ठिकाणी घेतलेला आहे. नक्कीच आपण चेक करणार आहोत. चेक केलं जात आहे. फेअर डिलिव्हरी आहे पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांकडून इथे निर्णय आलेला आहे. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 25 लागतीये. करायच्यात अजून 19. रिव्ह्यू आता राणल संघ आपला संपलेला आहे बिमरसाठीचा. शिनो तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू. या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेले डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार. आपला शांताराम मोरे सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल. येस आणि दुसरी ही पूर्ण केली जाईल. आता मात्र 8 चेंडू आणि 11ची गरज आहे. अजून येणाऱ्या फलंदाजामध्ये नितीन आहे. स्ट्रॉंग पोझिशनमध्ये मी तर म्हणेन विलासमती राणाला संघ इथून मागे वळून पाहायची त्यांना गरज नाही आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. बॉलिंग चांगलं करावं लागेल. जय बजरंग कारिवली बी संघाला.
फटका तितकासा चांगला नव्हता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद ही नितीनसाठी वाट काढून दिली. चार षटकामध्ये 44 धावा, काही जास्तीच्या धावा नाही आहेत आणि इथे तेच खरं घडले. गोलंदाज तयार. हा चेंडू पायांवर आदळतो. यस, आणि पहिल्याच चेंडूवर नितीनची विकेट मिळवलेली आहे या गोलंदाजाने. नितीन निजगा. चला, कारिवली टीम भरपूर उशीर झालेला आहे. आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. पहिलाच सामना अतिशय अतितटीचा सामना आपण पाहतोय. तयार होतोय पांडू. 6 चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू यष्टीरक्षकाला हुल दिलेली आहे चेंडूने. खरं तर चांगलं यष्टीरक्षण करणं क्रमप्राप्त होतं, परंतु कुठे ना कुठे यष्टीरक्षकाची चूक होते. पंचांचा अजून इशारा नाही आहे. यस, बॅटने ही धाव आलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 36 लागलेले. 5 चेंडू 9ची गरज. आता सामन्यामध्ये गरमागरमी वाढलेली आहे, कारण धावसंख्या धावफलकावर 35 झालेले. 44ची गरज. 5 चेंडू 9 धावांची गरज राहिलेली आहे. वातावरण बदललेलं आहे. सूर्य हळूहळू डोंगराआड चाललेला आहे. संध्याकाळचं वातावरण, आणि इथे मात्र आपण पाहतो 5 चेंडू आणि 9ची गरज. हा चेंडूही बॅटवर व्यवस्थित आलेला नाही आहे, प्रॉपर आलेला नाही आहे, मात्र सिंगल आलेली आहे. आता 4 चेंडू आणि 8ची गरज राहिलेली आहे. काय घडेल? बाजू स्ट्रॉंग होती जेव्हा नितीन खेळपट्टीवर होता. 1 चेंडू फक्त नितीनने खेळला. खरं तर हेमंत खेळपट्टीवर आहे,
अजूनही अशा अपेक्षा पल्लवित आहेत. पांडू यस चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र चांगला नव्हता. वाईटचा इशारा येतोय. कॉन्फिडन्स पुन्हा मिळवावा लागेल, कारण आत्ता 4 चेंडू आणि 6ची गरज राहिलेली आहे. परंतु हेमंत यांना स्ट्राईक कुठे ना कुठे चेंज करणं, मला तरी वाटतं प्रेक्षकांचा असा कयास होता की गरजेचं नव्हतं. पांडू हा चांगला फटका आहे, कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. तिथं गजा आहेत, सिंगल तर निश्चितच येईल, परंतु गजा यांना कॉन्फिडन्स नाही आहे. ते समोर अगदी आले गोलंदाजाच्या आणि नंतर त्यांनी सेफ अगदी चेंडूची फेक केली. 3 चेंडूमध्ये 5 धावा. समोर हेमंतच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. हेमंतने आतापर्यंत 15 धावा केलेल्या आहेत. इथे अग्निपरीक्षा असेल गोलंदाज पांडूची. 3 चेंडू 5ची गरज. हा चेंडू का टाकला जातोय वारंवार पांडूकडून, आणि या चेंडूवर निश्चितच संकटात जातोय ह्या चेंडूने. जय बजरंग बी संघ 40 धावा झालेले आहेत. उर्वरित 3 चेंडूमध्ये 4ची गरज. आता मात्र लाईन लेंथ सुधारलेली आहे. अपील होता. आय थिंक चेंडू एसटीला चाटून गेला की काय. नाही, बेल्स पडली नाही तिथं पांडू आम्ही काहीच करू शकत नाही. तांत्रिक बिघाड येतो. पंच काय तिथे तांत्रिक बिघाड झालेला आहे, तो व्यवस्थित करून घ्या. दिस इज अ टेक्निकल फॉल्ट. हो वेलकम हेमंत मिटकर डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर. हार्दिक स्वागत सुस्वागतम. बॅट्समन गणेश रिव्ह्यू कसलाय. बेल्स पडली नाही तिथे काहीच करू शकत नाही. पण बघा, आयोजन समितीचा निर्णय आहे, समालोचन कक्षाचा निर्णय नाही आहे. बेल्स पुट डाऊन झालेली नाही आहे, त्यामुळे निश्चितच हा चेंडू निर्धाव असेल. उर्वरित 2 चेंडू 4ची गरज. हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावेने इथे आपल्या संघाला पूर्णपणे अडचणीत आणताना गोलंदाज पांडू. विशाल किती वाईड आले. 3 वाईड फेकले गेले या षटकामध्ये. 6 मध्ये 10ची गरज असताना इतके वाईड, म्हणजे पायावर कुऱ्हाड. हा चेंडू मात्र फिरकावून दिलेला आहे. टाटा बाय बाय. दॅट इज अ फिनिश.
रामने जी गोलंदाजी केली, दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी कमबॅक करून दिलं, 2 विकेट घेतल्या आणि सलामी सेवून 14 धावा केल्या. तर मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार जातोय अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या राम याला. गुंदवली आता तरी क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज प्लीज प्लीज. भरपूर वेळ घेतलेला आपण. हा जो टाइम मॅनेजमेंटचा बट्ट्याबोल झालेला आहे, खरं तर आपण जो वेळ घेतला भरपूर त्याच्यामुळे झालेला आहे. चला या प्लीज, राग नका मानू, परंतु आपण या लगेच क्षेत्ररक्षण लावा. बघा ट्रॉफीचा मान पहिला तानाजी वसंत शेठ वाकडे वालशिन. राम आपण या. यांनी ही ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मोहनदादा भोईर आपण हिट त्यांचं नाव काय, त्यांचं नाव काय, उपसरपंच राजेश जी काटे यांच्या शुभ हस्ते सर्वात प्रथम आपण ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. उपसरपंच विद्यमान काटे राजेशजी पाटील, राजेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण राम यास प्रदान करत आहोत. त्यानंतर सॉफ्ट ड्रिंक आतिश अच्युत भालेकर यांच्या मार्फत स्पॉन्सर झालेला आहे. नक्कीच विनंती असेल पंकज कॅप्टन ऑफ विलासमती राणाल यांच्या शुभ हस्ते शीतपेय. त्यानंतर टफल बॅग जी आहे ती धीरज पांडुरंग मडवी शाखा प्रमुख पायगाव ठाकरे गट यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. मी एकनाथजी पाटील कायमचे सरपंच असं ज्यांना म्हटलं जातं त्यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. आणि त्यानंतर आकर्षक जी कॅप आहे ती विकास सावलाराम मुकादम यांनी स्पॉन्सर केलेली. मोहनदादा भोईर समालोचन परिवाराचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि वरालदेवी ताडाली संघाचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते. अभिनंदन राम अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. चला